श्री संत भगवान बाबा मल्टी स्टेट मामला अब अलग मोड़ ले रहा है एवं जांच में दोषी पाए गए संबंधित डायरेक्टर संतोष प्रकाश लुनिया एवं सभी संबंधित व्यक्तियों के खिलाफ जन आधार सामाजिक संगठन के संस्थापक अध्यक्ष प्रकाश कोट एवं गणेश थेकड़े तथा जमाकर्ताओं के प्रतिनिधित्व ने MPID एक्ट के तहत सख्त कार्रवाई की जाए। इस संबंध में पुलिस अधीक्षक मुक्का सुदर्शन को एक बयान दिया गया। इस मामले में कई जमाकर्ताओं ने प्रकाश कोटे को लिखित शिकायत एवं अभ्यावेदन दिए गए हैं एवं उनके आवेदनों के आधार पर यह अभ्यावेदन प्रस्तुत किया गया है, जिसमें जमीन के लेन देन और दूसरे फाइनेंशियल लेन देन शामिल है। डिपॉजिटर्स ने गंभीर आरोप लगाया है कि संतोष प्रकाश लुनिया ने भगवान बाबा मल्टी स्टेट के फरार आरोपी चेयरमैन और डायरेक्टर को सुरक्षा देकर छुपाया है। यह उनकी मदद की है, इसलिए यह मांग की गई है कि जांच के लिए संतोष लुनिया और सतीश केदार की भूमिका है। अगर कानूनी प्रक्रिया के अनुसार जांच करने के बाद उनकी संलिप्तता पाई जाती है तो उन्हें सह आरोपी बनाया जाना चाहिए। भगवान बाबा मल्टी स्टेट के डिपॉजिट बड़ी संख्या में मौजूद थे। आज आम्ही श्री संत भगवान बाबा मल्टी स्टेट यातील जे फरार आरोपी आहेत आणि हे जे फरार आरोपी आहेत हे कोट्यवधी रुपये गोरगरिबांचे घेऊन पळालेले आहेत आणि या सर्वांना जो व्यक्ती मदत करतोय तो म्हणजे संतोष लुनिया, त्याच्या विषयीचे आम्ही जे काही व्हिडिओ आहेत आणि त्या व्यक्तीचा सहभाग कितपत आहे हा पोलिसांनी अहिल्यानगर जिल्हा पोलिसांनी चौकशी करावी या संदर्भात आम्ही यापूर्वी देखील 2 वेळा निवेदन दिलेत। त्यांनी ज्या संत भगवान बाबा मल्टी स्टेटच्या ज्या काही प्रॉपर्ट्या खरेदी केलेल्या आहेत त्या प्रॉपर्टीचे खरेदी खत इंडेक्स 2 सुद्धा आम्ही पोलिसांना दिलेले आहेत, परंतु अद्यापर्यंत 2-3 महिन्यांमध्ये आतापर्यंत या व्यक्तीचा सहभाग कितपत आहे किंवा याची कितपत चौकशी झाली याच्यावरती कुठलंही लेखी आम्हाला पोलीस डिपार्टमेंट करून मिळालं नाही। त्यामुळे आज आम्ही मोठ्या संख्येने या ठिकाणी अहिल्यानगर जिल्ह्यातील जे भगवान बाबा मल्टी स्टेटचे ठेवीदार आहेत या ठेवीदारांना घेऊन पोलीस अधीक्षकांना भेटलो आणि लवकरात लवकर या प्रकरणामध्ये जे फरार आरोपी आहेत 2-2, 3-3 वर्ष आले यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, परंतु यांना अटक झाली नाही, यांना तात्काळ अटक करावी आणि या सर्व केसवरती हे जे संतोष लुनिया महोदय आहेत यांच्या CDR चेक कराव्यात। आम्ही जे काही व्हिडिओ दिलेत त्या व्हिडिओची फॉरेन्सिक चेक करण्यात यावं, त्यातून त्याचा सहभाग कितपत आहे त्या व्यक्तीचा ते आढळल आणि त्यासोबतच या केसमध्ये असे जे व्यक्ती आहेत का जे या केसमध्ये इन्व्हॉल्व आहेत, भले ते संचालक नाही आहेत, याच्यामध्ये एक केदार सुनील केदार सतीश केदार हा व्यक्ती आहे बोदेगावचा, तो त्या ठिकाणी त्या शाखेचा मॅनेजर होता, त्याचा देखील कितपत सहभाग आहे हे सगळं चौकशी झाली पाहिजे। कारण की या संचालकांना पकडणं हे पोलिसांचं काम होतं, परंतु ते 1.5-2 वर्षापासून झालेलं नाही आणि ही सर्व केस हा लुनिया किंवा हा सतीश केदार असेल हे दाबण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा यांचा कशा प्रकारे याच्यामध्ये सहभाग आहे आणि असे अजून किती लोक आहेत का जे संचालक नाहीत परंतु या लोकांना मदत केल्यामुळे गोरगरिबांचे पैसे अडकलेले आहेत। त्यामुळे लवकरात लवकर या सर्वांच्या प्रॉपर्टींचं फॉरेन्सिक ऑडिट व्हावं, या संचालकांच्या सर्व ट्रान्झॅक्शनचं फॉरेन्सिक ऑडिट व्हावं आणि संबंधित सर्वच्या सर्व लोकांना यामध्ये आरोपी करण्यासाठी आज आम्ही पोलीस अधीक्षक साहेबांना भेटलो।